नमस्कार मित्रांनो, रिअल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, अनेक जणांना पिंपल्सचा मुरूम येण्याचा त्रास होतो आणि हे मुरूम येऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी बारीक बारीक खड्डे पडतात. तसंच काहींना काळे डाग सुद्धा त्या ठिकाणी निर्माण होतात. मुरुमाचे व्रण सुद्धा निर्माण होतात. तर ही जी समस्या आहे, ही समस्या आपण काही घरगुती उपाय वापरून सहजपणे सोडवू शकतो. हा उपाय आज आपण पाहणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक छोटीशी विनंती की आपण जर अजूनही आमच्या रिअल मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो कृपया सबस्क्राईब करा. आपण चॅनलला सबस्क्राईब केल्याने आम्हाला अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवण्यास मदत आणि प्रोत्साहन मिळत असते. मित्रांनो, मुरुमांमुळे पडलेले खड्डे, काळे व्रण, काळे डाग जर काढून टाकायचे असतील तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 पदार्थ. पहिली गोष्ट म्हणजे अर्जुन साल. कोणत्याही मेडिकलच्या दुकानात तुम्हाला ही अर्जुन साल सहज उपलब्ध होईल. दुसरी गोष्ट लागणार आहे मध म्हणजे हनी. तुम्ही कोणत्याही कंपनीचा मध घेऊ शकता. तर अशी ही अर्जुन साल आपण त्याची बारीक पेस्ट करायची आहे. वाटून घ्या, रगडून घ्या आणि त्याची बारीक पेस्ट तयार करा. जर रेडीमेड पेस्ट मिळत असेल तर ती सुद्धा तुम्ही विकत घेऊ शकता. तर अशी अर्जुन सालीची पेस्ट घ्या आणि ती मधामध्ये मिक्स करा. हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स झालं की आपल्या चेहऱ्यावरती आपण हे जे मिश्रण आहे हे चांगल्या प्रकारे लावायचं. ज्या ठिकाणी खड्डे आहेत, काळे डाग आहेत, व्रण आहेत, त्या ठिकाणी आपण याची चांगली मसाज करायची आहे. ठीक आहे, तर 1-2 मिनिटे ही मसाज करा आणि त्यानंतर 15 ते 20 मिनिटं ह्याला तसंच सुकू द्या. हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावरती व्यवस्थित सुकेल. 15-20 मिनिटे झाल्यानंतर कोमट पाणी घ्या आणि या कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून काढा. मित्रांनो, साबण लावायची नाहीये, फेसवॉश लावायचं नाहीये, कोणताही पदार्थ वापरायचा नाहीये. फक्त कोमट पाणी साधं घेऊन, जास्त गरम पाणी वापरू नका, कोमट पाणी घ्या आणि चेहरा स्वच्छ धुवून काढा. 10 ते 12 दिवस सातत्याने हा उपाय करत चला. तुमच्या चेहऱ्यावरील मुरुमाचे खड्डे हळूहळू कमी होतील, भरून निघतील, व्रण नाहीसे होतील, काळे डाग कमी होऊन पूर्णपणे निघून जातील. तुमची त्वचा नितळ अशा प्रकारची बनेल. तर मित्रांनो, हा उपाय करा. काही साध्या गोष्टी असतात की ज्या आपण लक्षात घ्यायला हव्यात. मित्रांनो, हा उपाय करण्यापूर्वी आपण आपला चेहरा स्वच्छ, कोणत्याही फेसवॉशने आपला चेहरा आपण स्वच्छ धुवून काढायचा आहे. म्हणजे त्यावरील धूळ असेल किंवा इतर काही घटक असतील तर ते निघून जातील आणि नंतर आपण हा उपाय करायचा आहे. बरेच जण अगदी व्हिडिओमध्ये जसं सांगितलंय तसं करण्याचा प्रयत्न करतात, मात्र या साध्या गोष्टींचं ते पालन करत नाहीत. अशा साध्या गोष्टी असतात की आपला चेहरा आपण दिवसातून किमान 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने चांगला धुवून काढायला हवा. मित्रांनो, जेणेकरून धूळ असेल किंवा डस्ट पार्टिकल्स असतील हे आपल्या चेहऱ्यावरून निघून जातील. मुरुमही येणार नाहीत आणि मुरुम जर आले नाही तर पुढील समस्या सुद्धा निर्माण होणार नाहीत. जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रपरिवाराला, कुटुंबियांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या रिअल मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, सबस्क्राईब शेजारी जे घंटीचं बटन आहे, बेल आयकॉन, ते सुद्धा नक्की दाबा. म्हणजे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सातत्याने मिळत राहतील. याबरोबरच धन्यवाद. थँक्यू.